संध्याकाळ. 7:30च्या बातम्यांमध्ये आपलं स्वागत आहे. चर्चांना उधाण येत आहे. आपण पाहत आहोत 7:30च्या बातम्या. आताच आपण पहिल्यांदा ठळक बातम्या पाहून घेणार आहोत. त्यानंतर सविस्तर बातम्यांकडे आपण वळणार आहोत. तर चला तर पाहूयात आपण 7:30च्या ठळक बातम्या. याच नैराश्यातून काँग्रेस हरते. राहुल गांधी यांच्या निवडणूक मॅच फिक्सिंग वक्तव्यावर नड्डा यांचा पलटवार. 2024च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकात मॅच फिक्सिंग झाल्याचा आरोप राहुल गांधी यांनी लेखातून केल्यानंतर राजकारण चांगलेच तापले आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांनी आता राहुल गांधी यांना जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. आपण पहिल्यांदा ठळक बातम्या पाहणार आहोत. कब बाप मरेगा और कब बेटा मरेगा. ठाकरे बंधूंच्या युतीच्या चर्चेवर फडणवीसांची खास प्रतिक्रिया. काय म्हणाले पाहूयात. राज्यात राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे एकत्र येणार असल्याची चर्चा जोरदार चालू आहे. यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सलक्या शब्दात प्रतिक्रिया दिली आहे. विधानसभा निवडणुकीत खरंच मोठा घोटाळा झाला आहे, असं राहुल गांधी यांचं वक्तव्य आहे. विधानसभा निवडणुकीत खरंच मोठा घोटाळा झाला का? निवडणूक आयोगानं सगळंच सांगितलं. राहुल गांधी यांच्या आरोपांना निवडणूक आयोगाचं प्रत्युत्तर समोर आले आहे. शिंदे गटातील धुसफूस चव्हाट्यावर. गजानन कीर्तीकरांनी पहिल्यांदाच टाकला मोठा बॉम्ब. म्हणाले, एकनाथ शिंदेनी माझ्या अनुभवाचा फायदा करून घेतला नाही. बाळासाहेबांची शिवसेना ही काँग्रेस आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादी बरोबर भरकटत आहे. तो प्रवास धोकादायक होता. आम्ही सांगतही होतो, पण त्यावेळी शिंदे यांनी जो मार्ग निवडला त्या मार्गाने जाण्याचा आणि तो भक्कम करण्याचा आम्ही पवित्र घेतला, असेही गजानन कीर्तीकर यावेळी म्हणाले आहेत. काय म्हणाले आपण सविस्तर बातमी थोड्याच वेळाने पाहणार आहोत. राज ठाकरे बाहेर जाताना मी मातोश्रीवर चाललोय. राज ठाकरेंनी घेतली पत्रकारांची फिरकी. गेल्या काही दिवसांपासून राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे दोन्ही बंधू एकत्र येण्याच्या चर्चांना उधाण आले आहे. दोन्ही पक्षांच्या नेत्याकडून या संदर्भात विधानं केली जात आहेत. ठाकरेंच्या शिवसेनेकडून तर युती होणारच असंच आक्रमकपणे सांगितले जात आहे. नक्की काय घडणार आपण पाहणारच आहोत. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येणार अशी चर्चा जोरदार रंगू लागली आहे. त्या दिवशी मातोश्रीवरती काय घडले? रामदास कदम यांचा